नमस्कार मित्रांनो, बचत गटातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। आता बचत गटातील महिलांची लॉटरी लागणार आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल या ठिकाणी उभारणार आहेत। पहिल्या टप्प्यात 10 मॉल या ठिकाणी उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। महालक्ष्मी सरस हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे। राज्यभरातील बचत गटांना उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्कांचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी प्रोगित तत्वावर 10 जिल्ह्यात 10 मॉल तयार केले जातील। टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात उमेद मॉल तयार करण्यात येणार आहेत, अशी या ठिकाणी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। सोबतच राज्यात आगामी कालावधीत 1 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्याचा असणार आहे। सध्या राज्यात 18 लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत 25 लाख लखपती दीदी करणार असल्याची या ठिकाणी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। बांद्रा कुर्ला संकुल बांद्रा मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने 11 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2025 च्या उद्घाटन करताना देवेंद्र फडणवीस त्यावेळी बोलत होते आणि त्यावेळी महिलांसाठी मोठ्या घोषणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस म्हणाले की महालक्ष्मी सरस हा गत 21 वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे आणि उमेद अभियानाच्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे। उमेदच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा राज्यभरात बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे। महिला बचत गटांची उत्पादने खूप चांगली असतात, पण त्यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात। यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानांच्या माध्यमातून मॉल उभारले जातील आणि यासाठी आगामी अर्थसंकल्पात या ठिकाणी तरतूद केली जाईल, अशी या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक मॉल या ठिकाणी तयार केले जाणार आहे। त्या अंतर्गत महिला त्या ठिकाणी त्यांचे जे वस्तू असतील त्या ठिकाणी विक्री करू शकतात, असं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लखपती दीदी म्हटलं जातं। अनेकांचा प्रश्न होता की लखपती दीदी कोणाला म्हटलं जातं, तर ज्या महिलांचं उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना लखपती दीदी म्हटलं जातं आणि आज महाराष्ट्रात 11 लाखपेक्षा जास्त लखपती दीदी आहेत। लवकरच याची संख्या 25 लाख पर्यंत जाईल, अशी या ठिकाणी जी माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आगामी कालावधीत 1 कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प हे महाराष्ट्र राज्याचं असणार आहे। त्यामुळे विविध योजना ज्या आहेत या लखपती दीदींसाठी आणल्या जाणार आहे। एसटी बसमध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या जातात। लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, असे अनेक योजना या ठिकाणी जे आहेत राबवले जातात। लाडका भाऊ बनून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी राहील, अशी या ठिकाणी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये आता जे महिला बचत गट आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी अपडेट आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता एक मॉल सुरू केलं जाणार आहे। ज्या महिला बचत गट आहे ज्या वस्तू बनवतील ते त्या मॉलमध्ये विक्री करू शकतात। आता सुरुवातीला 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे मॉल तयार करण्यात येणार आहे। त्यानंतर हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे मॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे महिला बचत गटांसाठी। महिला बचत गटातील महिलांसाठी राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉल तयार केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहेत मॉल तयार केले जाणार आहे आणि त्या अंतर्गत ज्या महिला बचत गटातील महिला आहे ज्या त्यांनी वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू ज्या त्या मॉलच्या अंतर्गत ते विक्री करू शकतात। राज्यामध्ये जवळपास 11 लाख महिला ज्या आहेत लखपती दीदी म्हणून ओळखलं जातं। याची संख्या लवकरच जी आहे 25 लाखापर्यंत जाणार असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्याचं जो टार्गेट आहे महिलांचं लखपतीकरणाचं, तो 1 कोटी महिला लखपतीकरणाचं टार्गेट महाराष्ट्र राज्याचं असणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील महिलांसाठी एक अपडेट आहे. राज्यातील महिला बचत गटांसाठी एक मोठी अपडेट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.